नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत थर्मल पॉवर प्लांट, ज्याला की आपण औष्णिक विद्युत केंद्र असे म्हणतो। तर मित्रांनो, खरं पाहिलं तर आपल्या पॉवर प्लांटचं नाव कोळसा विद्युत केंद्र असं पाहिजे, कारण आपल्याला लहानपणापासून सर्वांना माहिती आहे की इथं कोळशापासून एनर्जी निर्माण केली जाते। मग ह्या प्लांटला कोळसा पॉवर प्लांट असं का नाव दिलं नाही, औष्णिक विद्युत केंद्र का असं नाव दिलं नाही? तर मित्रांनो, आपण कोळसा पाहतो म्हणून आपल्याला वाटतं इथं कोळशापासून एनर्जी निर्माण होते, पण मित्रांनो प्लांट मध्ये खरं पाहिलं तर कोळसा हे फक्त साधन आहे, ज्याला की आपण इंधन म्हणतो। आता कोळसा मी साधन म्हणायलो कशामुळं? कारण खरं बघितलं तर कोळशाचं काम प्लांट मध्ये, प्लांट हे आपलं स्टीम जी वाफ असते, पाण्याची वाफ असते, त्याच्यापासून एनर्जी निर्माण करत राहतं, इलेक्ट्रिसिटी निर्माण करत राहतं। कोळसा त्या पाण्याला जाळायचं काम करतं, जाळायचं म्हणजे पाण्यापासून वाफ निर्माण करायचं काम कोळसा करतं। तर ते कसं करतं? तर आपण ह्या औष्णिक विद्युत केंद्रात म्हणजे थर्मल पॉवर प्लांट हे आपण ॲनिमेशन द्वारे आणि डिटेल मध्ये आपण पूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण बघितलं तर थर्मल पॉवर प्लांट मध्ये सर्वात मोठा भाग हा सीएचपी असतो, ज्याला की आपण कोळसा हाताळणी विभाग असं म्हणतो। तर मित्रांनो, ह्या सीएचपी चं काम फार मोठं आणि थर्मल मध्ये सर्वात महत्वाचा भाग ह्या सीएचपी ला मानला जातो। आपण पाहिलं तर थर्मलचा भाग 20 एकरचा असेल तर 10 एकरचा भाग सीएचपी चा असतो। फार मोठ्या प्रमाणात आपण बघतो कोळसा किती ट्रेन येते आणि हा कोळसा कुठं जायचा, तर हा म्हणजे ट्रेन मध्ये येणारा कोळसा हा सीएचपी ला जमा जातो। सीएचपी पूर्ण पॉवर प्लांटला कोळसा सप्लाय करत राहतो। तर सर्वात मोठा भाग हा सीएचपी चा मानला जातो। तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती की आपल्या प्लांट मध्ये कोळसा ट्रेनद्वारे येतो। तर ही ट्रेन कुठून येते? जे आपले जेवढे काही ट्रेन येतात ते चंद्रपूर साइडकडून येतात, चंद्रपूर साइडकडे कोळशाच्या खाणी वगैरे आहेत, तिथून ह्या ट्रेन येतात। पण कोळसा फक्त ट्रेनद्वारेच आणला जात नाही, तर कोळसा आणण्याच्या 3 मार्ग आहेत। पहिला रोपवे, दुसरा रोडवे आणि तिसरा पाहिलं तर रेल्वे। तर मित्रांनो, हे रोपवे आणि रोडवे कुठे वापरतात? आपल्याला जास्त करून रेल्वेचाच आपल्याला वाहतूक माहिती, कारण रेल्वेचा आपण कोळसा यायला वगैरे पाहतो, तर रेलची वाहतूक ही सोयीस्कर आहे। पण आता चंद्रपूर साइडकडे जेवढे काही प्लांट आहेत तिथं रोपवेने जातो। 50 ते 100 किलोमीटरच्या एरियामध्ये हा कोळसा रोपवेने जातो। रोपवेची सुद्धा रेल्वेपेक्षा सोयीस्कर वाहतूक आपल्याला रोपवेची पडते। 100 ते 300 किलोमीटरच्या एरियामध्ये रोडवेने कोळसा जातो, म्हणजे ट्रकद्वारे एक्सेट्रा। आणि 300 पेक्षा जास्त किलोमीटरच्या एरियामध्ये आपण ट्रेनने कोळसा आणला जातो। ट्रेनला काऊन कोळसा आणला जातो? तर ट्रेनची वाहतूक आपल्याला सोयीस्कर पडते, त्याच्यामुळे आपण ट्रेनद्वारे कोळसा आणला जातो। तर मित्रांनो, आता ट्रेनद्वारे कोळसा आणल्यानंतर त्याला कशा प्रकारे प्लांट ट्रीट करतं? तर मित्रांनो, ट्रेनद्वारे कोळसा आणल्यानंतर हे साइड आर्म चार्ज हे पूर्ण डब्याला पुढे आणणार आणि साइड आर्म चार्ज कपलिंग तोडणार एका डब्याची, जे डबा रिकामा झालाय त्याला पुढे आणणार आणि हे डबा जे पलटी करायले त्याला वॅगन टिपलर असे म्हणतात। आता हे वॅगन टिपलर आहे का, पूर्ण हा कोळसा पडलेला ही एका चाळणीत जमा करणार। चाळणीद्वारे कोळसा हा आपला कोल यार्ड मध्ये म्हणजे खाली कोल मिल मध्ये हा कोळसा आपल्याला जाणार। हे कोळसा आता हे बघा, साइड आर्म चार्ज डब्याला पुढे आणायले आणि हे वॅगन टिपलर, हे लॉक दिसायलेत का? हे वॅगन टिपलर पूर्ण डब्याला 180 अंशामध्ये फिरवणार, जेणेकरून पूर्ण डबा उलटा होणार आणि हा कोळसा ह्या पूर्ण चाळणीमध्ये पडणार। हा कोळसा आता चाळणीमध्ये गेल्यानंतर हा कोळसा डायरेक्ट कोल यार्ड मध्ये जाणार आणि कोल यार्ड मधून हा कोळसा डायरेक्ट क्रशिंगला जात नसतो, तर कोल यार्ड मधून हा कोळसा बंकर मध्ये जमा होतो। बंकर हे कोळसा साठवण्याचं ठिकाण असते, तिथून कोळसा जमा होणार। क्रशिंगला डायरेक्ट कोळसा पाठवता येत नाही, कारण आता ही जी प्रोसेस होईल, हे डबा पलटी होण्याची जी प्रोसेस होईल त्या प्रोसेसला 3 मिनिटं लागतात। या सर्व प्रोसेसला 3 मिनिटं लागतात। हे पूर्ण डबा बघा ना, हे पलटी करणं, हे डबा उचलणं, पलटी करणं, पुन्हा हे साइड आर्म चार्ज डब्याला पुढे घेऊन येणार, ह्या सर्व प्रोसेसला 3 मिनिटं लागतात। मग हा कोळसा कोल यार्ड मधून खाली भुयारातून 50 फूट खाली हा कोळसा जातो, तिथून पुन्हा कन्व्हेयर बेल्ट द्वारे हा कोळसा
बंकर मध्ये आणला जातो. आता हे मित्रांनो कन्व्हेयर बेल्ट जे दिसायला का ते आपल्याला हे जे बेल्ट दिसायला ह्याच्यावर जे कोळसा ठेवलेला आहे ह्याला कन्व्हेयर बेल्ट म्हणतात. कन्व्हेयर बेल्टचं काय काम आहे तर हा कोळसा वाहून नेतो, म्हणजे हा कोळशाची प्लांट मध्ये वाहतूक करत राहतो. तर हे ह्याचा आकार बघितला आपण, हे यू शेप सारखा ह्याचा आकार आहे. आता यू शेप सारखा का म्हणून कोळसा वाहतूक करत असताना हा कोळसा आजूबाजूला सांडून जर फ्लॅट केला तर हे कन्व्हेयर बेल्ट थोडा लूज असतो कधी कधी. मग कोळशाचे म्हणजे कोळसा जर ह्याच्या प्रमाणात जास्त राहिला नाही तर हा कोळसा हा मशीनद्वारे असं खाली वर होऊन सांडू शकतो बाजूला. त्याच्यामुळं हा कोळसा हे कन्व्हेयर बेल्ट यू शेप मध्ये असतो. आणि हा बंकर मधून हा कोळसा पुढं बंकर मधून एक स्टॅकर कम रिक्लेमर म्हणून एक नावाचं इक्विपमेंट असते. हा इक्विपमेंट बंकर मधून कोळसा उचलणार. हे बघा मित्रांनो, हे जे दात्रे खूप धर असतात हे बंकर मधून कोळसा उचलते आणि बंकर मधून ह्याला एक कन्व्हेयर बेल्ट जोडलेला असते. हे बघा जवळ मध्ये हे जे दात्रे आहेत काही कोळसाला असं उचलणार आणि स्वतःच्याच अंगावर पाडून घेणार. मग हे कन्व्हेयर बेल्ट द्वारे हा कोळसा क्रशिंगला जातो. आता कोळसा क्रशिंगला गेल्यानंतर पुढे काय होतं हे बघा, कन्व्हेयर बेल्ट, हे कन्व्हेयर बेल्ट द्वारे हा कोळसा क्रशिंगला जात असतो. हे कन्व्हेयर बेल्ट पूर्ण प्लांट मध्ये जोडलेलं असते. ह्याच्याद्वारे आपण कोळशाची वाहतूक करू शकतो. कुठं क्रशिंगला पाठवायचा, रोल मिलला पाठवायचा, हा पूर्ण आपण कन्व्हेयर बेल्ट द्वारेच आपण कोळसा पूर्ण प्लांटला सप्लाय करू शकतो. पुन्हा हा कोळसा कन्व्हेयर बेल्टला जाताना काही प्रोसेस होत राहतात, कारण हा कोळसा खाणीतून आलेला असतो. म्हणून हा कोळसा डायरेक्ट आपण क्रशिंगला पाठवू शकत नाहीत. म्हणून ह्याच्या आधी 2-3 स्टेप करावं लागतात त्याला कोळशाला पार. हा कोळसा बंकर मधून कन्व्हेयर मध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटनं जे काही कोळशामध्ये ह्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतात, हा जेवढा काही कोळशामध्ये लोखंडाचा भाग आलेला आहे तेवढा काही लोखंडाचा भाग हे आपल्याकडे खेचून घेतो. ह्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतात. कारण कोळसा खाणीमधून आलेला असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लोखंड वगैरे वाहतूक करण्यामध्ये काहीतरी लोखंड वगैरे असते ते आपल्याकडे खेचून घेतात. पण आणखीन पुढे गेल्यानंतर हा कोळशामध्ये आपल्याला स्प्रेअर दिसणार. आता हे स्प्रेअरचं काम काय असते, हे बारीक बारीक असे पाणी मारत असतं कंटिन्यू. जो काय आपला कन्व्हेयर बेल्ट चालू आहे तोपर्यंत हे स्प्रेअर चालू असतात. आता हे स्प्रेअर काऊन कोळशावर काऊन पाणी मारणार तर मित्रांनो, हे कोळसा वाहतूक हे कन्व्हेयर बेल्टद्वारे कोळसा वाहतूक करून देत असताना त्याच्यामध्ये काही प्रमाणात फ्रिक्शन होते आणि कोळसा गरम म्हणजे उन्हातानातून आलेला असतो, कोळसा तापलेला असतो, बंकर मध्ये उघडाच कोळसा असतो. आता ह्याच्यामध्ये फ्रिक्शन झाल्यामुळे बाय चान्स कोळशाला आग सुद्धा लागू शकते. आणि हा दगडी कोळसा असते, ही एक तर पेटत नाही आणि पेटला तर पुन्हा पाण्याने बी कशाने बी विजत नाही. ह्या कोळसा फ्रिक्शन वगैरे पण ह्याला आग लागू नये म्हणून आपण ह्याला कंटिन्यू पाणी मारत असतो. आणि हा कोळसा आपण पुढे एवढी समधी प्रोसेस केल्यानंतर हा कोळसा क्रशिंगला जातो. हे बघा मित्रांनो, हे जे आहे ह्याला क्रशर म्हणतात, ह्याला क्रशर म्हणतात. आता कन्व्हेयर बेल्ट बंकर मधून कोळसा कन्व्हेयर बेल्ट मध्ये आला, आता हे क्रश व्हायला जातो. आता क्रश व्हायला का म्हणून जातो म्हणजे क्रशर ह्याचा नेमका अर्थ काय तर हा कोळसा आहे ना निश्चित स्वरूपात येत नाही. कोणचा 50 mm साईज मध्ये येतो, कोणचा 150 mm साईज मध्ये येतो, कोणचा 100 mm साईज मध्ये येतो. हा कोळसाचा ठराविक आकार आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे हा कोळसा सर्वप्रथम क्रशर मध्ये जाणार. क्रशर मध्ये एक निश्चित साईज म्हणजे ठराविक स्वरूपात हा कोळसा कन्वर्ट केला जाणार. म्हणजे आपल्याला क्रशर मधून 20 mm चाच कोळसा पाहिजे. हा कोळसा त्याच्यामध्ये एक चक्री असते, जी चक्री फक्त 20 mm चा, हा समजा इलेक्ट्रॉनिक प्रोसेस द्वारे हा कंट्रोल केला जातो. त्याच्यामध्ये 20 mm चा कोळसा कन्वर्ट होणार. आता ह्याच्यामध्ये कोळसा आपण ठराविक स्वरूपात कन्वर्ट केल्यानंतर, आता ठराविक स्वरूपात का म्हणून कंट्रोल करायचा कारण त्या कोळशाचा हे कोळसा पुढे जाऊन बाउल मिल मध्ये जाणार आहे. आता बाउल मिल मध्ये झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मोठे मोठे बाउल असते, ते असे मोठ्यानं कोळशावर आपटत असतील. कशामुळे आपटत असतात कारण कोळशाचं रूपांतर आपण पूर्ण पावडर मध्ये एकदम बुट्टीमध्ये जे आपण तोंडाला पावडर लावतो त्याच्यावर स्मूथ आपण कोळशाचं रूपांतर ह्या बाउल मिल मधून पावडर मध्ये करतो. आता बाउल मिल मधून पावडर मध्ये काऊन करायचं, सर्वात प्रथम इथे 20 mm चा कोळसा आपण कन्वर्ट केला. कशामुळे बाउल मिल मध्ये जाऊन ठराविक स्वरूपातच जे कोळसा आहे कारण ते सेट केलेलं असते, ते 20 mm चा कोळसा एकदम बारीक स्वरूपात करते. त्याच्याऐवजी आपण मोठा कोळसा टाकला तर ते 2-3च रपाटे मारणार, हाय तेवढा कोळसा बाउल होणार मधल्या पावडर होणार, पल्वरायझेशन होणार आणि बाकीचा कोळसा पल्वराइज नाही होणार. आता हे जे पावडर सारखा कोळसा व्हायलाय त्याला आपण पल्वरायझेशन म्हणतो, पल्वराइज कोळसा, कारण एकदम पावडर स्वरूपात असते.
आता हे कोळसा पावडर झाल्यानंतर हे बघा मित्रांनो, प्लांट मध्ये अशा प्रकारचं क्रशर असते, हे मोठे मोठे क्रशर असते, त्याच्या मागे बंकर असते, त्याच्यामध्ये कोळसा साठवून ठेवलेला असते 1-2 दिवसाचा. हे पूर्ण क्रशर आहेत का, हे क्रशर जे आहेत ते कोळशाला एक निश्चित स्वरूपात कन्वर्ट करायचं काम करतात. हे बघा मित्रांनो, इथं कोळसा ह्याच्यामध्ये क्रशर मध्ये पडणार, हे चाक फिरणार आणि कोळसा निश्चित ह्याच्यामध्ये कन्वर्ट होत राहणार. आता मित्रांनो, कोळसा पल्वराइज झाल्यानंतर, कोळशाचं पावडर मध्ये रूपांतर झाल्यानंतर हा कोळसा आपल्या ह्याला जाणार, बॉयलरला जाळला जाणार. हे बघा, पहिल्यांदा इथून कोळसा आला, कोळसा इथून आल्यानंतर हा कोळसा बॉयलर मध्ये जाणार. आता बॉयलर काय करते, आपल्याला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपला प्लांट काय करते, पाण्यापासून एनर्जी निर्माण, म्हणजे पाण्याच्या वाफापासून इलेक्ट्रिसिटी निर्माण करते. तर आपला पल्वराइज झालेला कोळसा जे आहे ते जो बॉयलर मध्ये येणार, बॉयलर मध्ये हा कोळसा जाळला जाणार आणि बॉयलर मध्ये वॉटर ट्यूब्स असतात. हे बघा मित्रांनो, ह्या बॉयलर मध्ये वॉटर ट्यूब्स असतात, ह्या वॉटर ट्यूब्स मध्ये पाणी भरलेलं असते. तर ह्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये करणार. कशाद्वारे, हा कोळसा जाळून पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये करतात. तर बघा मित्रांनो, हे बॉयलर आहे. आता या बॉयलर मध्ये हा कोळसा जाळला जाणार. सर्वप्रथम एफडी फॅनद्वारे जो पल्वराइज झालेला कोळसा आहे तो प्रेशरनं पल्वराइज झालेला कोळसा एफडी फॅनद्वारे येणार. पुन्हा ह्या फॅनला ह्या ट्यूब्स जोडलेल्या असतात, ह्या ट्यूब्स मधून हा कोळसा मदत येणार. आता हे प्रीहिटेड एअरद्वारे हा कोळसा जाळला जाणार. प्रीहिटेड कोळसा कशासाठी जाळा, हे कोळसा कशाला जाळायचा, तर हे बघा बॉयलर मध्ये वॉटर ट्यूब्स असतात, हे अशा प्रकारच्या वॉटर ट्यूब्स असतात. ह्या वॉटर ट्यूब्सला गरम करायचं काम ह्या कोळशाकडे दिलेलं असते. तर ह्या वॉटर ट्यूब्स मध्ये पाणी कुठून येते, तर हे बॉयलरचं ड्रम असते, त्याला स्टीम ड्रम म्हणतात. ह्या स्टीम ड्रमचं कनेक्शन पूर्ण बॉयलर मधले जे काही वॉटर ट्यूब्स आहेत त्याला दिलेलं असते. ह्या पूर्ण बॉयलर मध्ये वॉटर ट्यूब्सला कनेक्शन त्या स्टीम ड्रम पासून दिलेलं असते. तिथून पाण्याचा सप्लाय हा पूर्ण बॉयलर मध्ये होत राहतो आणि पूर्ण बॉयलर मध्ये पाण्याचा सप्लाय झाल्यानंतर हा कोळसा जो जाळलेला आहे, हे कोळसा जाळल्यानंतर पूर्ण ह्या ट्यूब्स लाड व्हायला लागतात. सुपर हिट ज्याला आपण म्हणतो, हा बॉयलर मध्ये पूर्ण हा सुपर हिट ह्याला स्टीम म्हणतात. आता हे एकदम सुपर हिट स्टीम असणार. हे एका पाईपद्वारे एकत्र करून हे आपल्या टर्बाईन कडे पाठवली जाणार. हे लाल लाल होते असे पूर्ण सुपर हिट झाल्यानंतर हे आपल्या टर्बाईन कडे जाणार. तर मित्रांनो, हे टर्बाईन कडे आल्यानंतर, ही स्टीम टर्बाईन कडे आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा टर्बाईन आपण स्टीम टर्बाईन बाजूला राहू देत. आता आपल्या बॉयलर मध्ये जो कोळसा जळत होता त्याच्या 2 प्रकारच्या राख असतात, ज्याला की आपण एक फ्लाय ऍश आणि दुसरी बॉटम ऍश म्हणतो. पहिली काय मित्रांनो, एक फ्लाय आणि दुसरी बॉटम. या 2 प्रकारच्या ऍश ह्या बॉयलर मध्ये उरतात. आता जे काय कोळसे जाळकण आहेत, जे जळाले नाहीत, ते कंबक्शन झालं नाही, ते कोळसा बॉटमला येतो आणि तो पीए फॅनद्वारे, प्रायमरी एअर फॅनद्वारे तो कोळसा राखाच्या तळ्यामध्ये लिहिला जातो किंवा जिथं काय ऍश हँडलिंग प्लांट आहेत तिथं त्याच्यामध्ये हा बॉटम ऍश नेला जातो. आता मित्रांनो, जे काही फ्लाय ऍश आहे तो फ्लाय ऍश आयडी फॅनद्वारे, इंड्युसड ड्राफ्ट फॅनद्वारे हा कोळसा स्टेक मार्फत, ज्याला की आपण चिमणी म्हणतो, ह्या चिमणीद्वारे हा कोळसा बाहेर, म्हणजे फ्लाय ऍश आपली बाहेर फेकली जाते. पण त्याला कशाद्वारे, आयडी फॅनद्वारे, इंड्युसड फॅनद्वारे. हा मोठे मोठे जनरेटर सारखे फॅन असतात, त्याच्यामध्ये ह्याचं प्रेशर असते, हे स्टेक मार्फत सोडले जातात. पण मित्रांनो, ह्याचं पोल्युशन कमी प्रमाणात व्हावं त्याच्यासाठी एक डिव्हाइस जोडलेला असतो, त्याला आपण ESP म्हणतो, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर असं म्हणतो आपण. आता हे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर काय करते, ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज जोडलेला असते. आता हे निगेटिव्ह चार्ज काय करते, जे काय कोळशाचे हवेमध्ये जाऊन प्रदूषण करणारे कण आहेत, म्हणजे जाड कण आहेत, जे की हवेमध्ये न पसरता खाली येतात, त्या निगेटिव्ह चार्जला, ज्या जाड कणाला आपल्याकडे खेचून घेतो. कशामुळे, निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे हा प्रिसिपिटेटर आपल्याकडे खेचून घेतो आणि जे काय असा हवेमध्ये पसरणारा कोळसा आहे तो स्टेक मार्फत बाहेर सोडतो. आता मित्रांनो, ह्या बॉयलर मध्ये जी काय स्टीम तयार व्हायलेली त्याचं टेम्परेचर 500 ते 600 डिग्री सेल्सिअस असते, कारण ती स्टीम कशी असते, सुपर हिट स्टीम आपण त्याला म्हणतो. आता ही 500 ते 600 डिग्री सेल्सिअस असणारी जी स्टीम आहे, पण ह्या जी कोळसा जळायलाय त्याला आपण बघितलं मागून कशामुळे, एअर प्रीहिटेड द्वारे हा कोळसा जळायलाय. पण जसे प्रीहिटेड एअर द्वारे हा कोळसा जाळला जात नाही, तर त्याच्यासाठी 2 आपण ऑइल वापरतो, ज्याला की आपण, हे बॉयलरचं फर्नेस आहे, हे भट्टी, त्याला भट्टी म्हणतो. ह्याच्यामध्ये आपण फक्त प्रीहिटेड एअर द्वारे आपण कोळसा जाळू शकत नाही. ह्याला LDO आणि FO हे 2 प्रकारचे ऑइल असतात. आता LDO लाईट डिझेल ऑइल आणि FO
पहिला ऑइल आहे LDO ऑइल, ह्याला आपण लाईट डिझेल ऑइल ह्याला म्हणतो आपण. आणि दुसरा ऑइल आहे FO ऑइल, ह्याला आपण फर्नेस ऑइल असं म्हणतो. आता मित्रांनो हा कोळसा कोरडा नुसते प्रीहीटेड एअरद्वारे जाळला जात नाही, तर सर्वात पहिल्यांदा LDO ऑइलने जाळला जातो आणि पुन्हा FO ऑइलने जाळला जातो. तर मित्रांनो हे दोन प्रकारचे ऑइल का म्हणून आपण वापरतात, तर याचा एक कॉस्ट वरून सुद्धा डिफरन्स केलेला आहे. LDO ऑइल जे आहे ते 70 ते 80 रुपये लिटर असते आणि FO जे ऑइल आहे ते आपल्याला 30 ते 40 मध्ये आपल्याला प्लांट मध्ये जे आपल्याला होलसेल मध्ये भेटून जाते. तर LDO ऑइल जे आहे ते सर्वात पहिल्यांदा आपलं थर्मल जर बंद झालं, बाय चान्स काय मेंटेनन्सनं थर्मल बंद करावं लागलं, तर LDO ऑइल आपण ते सुरू करतो. कारण ह्याची थिकनेस वगैरे जाड नसते, एकदम पातळ ऑइल तवाच पेट घेते. पण FO जे ऑइल बघितलं आपण, फर्नेस ऑइल म्हणतो त्याला आपण, त्याची थिकनेस एकदम जाड असते. आपण हिवाळ्यामध्ये बघितलं असेल पाम तेल कसं घट्ट होऊन बसते, तसं हे FO ऑइल आहे का ते घट्ट होत आहे. मग ते घट्ट आपण जाळलं जात नाही, तर सर्वात पहिल्यांदा आपण प्लांट LDO ऑइलवर, LDO लाईट डिझेल ऑइलवर आपण कोळसा पेटवतो. पुन्हा ह्याच्यामध्ये जी स्टीम तयार होणारी ती आपण एका पंपामार्फत FO ऑइल मध्ये सोडतो. मग आता ही सुपर हिट स्टीम असते, त्याच्यामधला काही भाग आपण FO ऑइल मध्ये दिला. कारण FO ऑइल मध्ये का म्हणून द्यायचं, आपण बघितलं पाम तेल गरम केलं की जरा पातळ होते. तर मग ही FO म्हणजे फर्नेस ऑइल आहे, हे जास्त थिकनेस असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये स्टीम सोडतो आणि गरमीनं काय होतंय ते एकदम पातळ व्हायला चालू होते. मग आपण LDO ऑइलवर आपण कोळसा जाळल्याच्या नंतर हे जास्त प्रमाणात वापर नाहीत, पण आपण फर्नेस ऑइल जास्त प्रमाणात वापरतो. तर मित्रांनो आपण बघितलं फ्लाय ऍश बघितली, बॉटम ऍश बघितली, पुन्हा कोळशाचं कंबक्शन होताना बघितलं, कोळसा कशा प्रकारे जाळला जातो प्रीहीटेड एअरद्वारे आणि LDO आणि FO ऑइलद्वारे आपण हा कोळसा जाळला जातो. तर मित्रांनो जी आपली स्टीम तयार झाली, ह्याच्यामध्ये बॉयलर मध्ये जी स्टीम तयार झाली त्याचं टेम्परेचर 500 ते 600 डिग्री सेल्सिअस जातो. पण एवढं टेम्परेचर आणि एवढा कोळसा कशाला जाळायचा, तर स्टीम तयार करण्यासाठी. मग ह्या स्टीमचं काम काय, तर ह्या स्टीमचं काम आहे फक्त ह्या स्टीम टर्बाईनला रोटेट करणं, हा स्टीम टर्बाईनला फिरविणं. बघा विचार करा मित्रांनो, आपल्या घरचं जे कुकर असते त्याचं टेम्परेचर मिनिमम 60 ते 70 डिग्री सेल्सिअस असते. पण आपण त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते किती प्रेशरने त्याची शिट्टी वर येते, किती प्रेशरने ते बाहेर येते, इथं तर 500 ते 600 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याची वाफ आहे. मग हे किती मोठ्या प्रमाणाचं प्रेशर असेल विचार करा. तर एवढं मोठं प्रेशर जनरेट करण्याचं काम म्हणजे हा स्टीम टर्बाईन फिरविणं. आता हे स्टीम टर्बाईन फिरल्यामुळे थोडीच एनर्जी निर्माण होणार आहे. हा अल्टरनेटर, ह्याला स्टीम टर्बाईनला अल्टरनेटर लावलेला असते. अल्टरनेटर तर आपल्या समजायलाच माहिती, हे अल्टरनेटर फिरला की एनर्जी निर्माण होती, ते आपण डिटेल पुढेच पाहू. पण आपण पहिल्यांदा स्टीम टर्बाईन पाहू. आता स्टीम टर्बाईन मध्ये पहिल्यांदा ती वाफ येणार. आता आपण अॅनिमेशन बघू, हे बघा मित्रांनो हे स्टीम टर्बाईन असते. आता हे स्टीम टर्बाईनचे वेगवेगळे भाग वगैरे त्यांनी दिलेले आहेत. पण ह्या स्टीम टर्बाईन मध्ये पहिल्यांदा आपली वाफ HP टर्बाईन वर येते. HP टर्बाईन, IP टर्बाईन ज्याला आपण इंटरमिडिएट प्रेशर टर्बाईन म्हणतो, तिथून पुन्हा आपली जी स्टीम आहे ती लो प्रेशर टर्बाईन वर जाते. तर हे स्टीमचं स्ट्रक्चर असतं फिरविण्याचं, इथून स्टीम एंटर करणार. हे बघा मित्रांनो हे एवढं मोठं आपलं स्टीम टर्बाईन असते. आपण प्लांट मध्ये गेल्यास आपल्याला दिसणार नाही, पण त्याचं स्ट्रक्चर ह्या प्रकारे दिलेलं असते. ते स्टीम टर्बाईन पूर्ण बंद असते, त्याच्यामुळे हे त्याचा इंटर स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये असते. असे ब्लेड असते. हे एकदम HP टर्बाईन मध्ये आपली स्टीम 500 ते 600 डिग्री सेल्सिअसची त्याच्यामध्ये एंटर करणार, ह्याला आपण स्टीम टर्बाईन म्हणतो. आता हे कशा प्रकारे वर्क करतं, तर हे बघा मित्रांनो हे अशा प्रकारे आपल्या प्लांट मध्ये हे बंद असं दिसते एकदम झाकलेलं. आता जे काय आपली बॉयलर मध्ये स्टीम तयार झालेली ती एका बंद पाईपाद्वारे, एकदम मोठ्या पाईपाद्वारे ती स्टीम एंटर करणार आणि अशा प्रकारे ती स्टीम त्याच्यामध्ये पूर्ण टर्बाईनला फिरवत राहणार एकदम प्रेशर नेऊन. तर मित्रांनो ह्या ज्या टर्बाईनला फिरवली ती हे लो प्रेशर टर्बाईन आहे. तर ह्या लो प्रेशर टर्बाईन मध्ये आपण स्टीम कुठून येणार, सर्वात पहिल्यांदा आता ह्याचं जे स्ट्रक्चर असते त्याला एअरफोलिक स्ट्रक्चर असं म्हणतात. ह्या स्टीमच्या ब्लेडला जे हे असते स्टीम टर्बाईनच्या ब्लेडला ती एअरफोलिक शेप नावाची जी हे असते ब्लेड. आता हे सर्वात पहिल्यांदा HP टर्बाईन मध्ये आपली स्टीम येणार, पुन्हा इंटरमिडिएट प्रेशर मध्ये येणार आणि पुन्हा इथून स्टीम आपली लो प्रेशर टर्बाईन मध्ये जाणार. हे बघा अशा प्रकारे त्याचं स्टीमचं स्ट्रक्चर असतंय. ही स्टीम आपल्या टर्बाईन मध्ये आल्यानंतर आता इथं टर्बाईन फिरलं की
अल्टरनेटर फिरणार. हे बघा, हे अशा प्रकारचं प्लांट मध्ये अल्टरनेटर असते. हे अल्टरनेटरचं काम काय, ह्याचा जर शाफ्ट फिरला, हे आपल्या फॅरेड लॉच्या सिद्धांतानुसार हे काम करतोय. फॅरेड काय म्हणतोय, जेव्हा एखादा कंडक्टर मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात येतो तेव्हा त्याच्यामध्ये ईएमएफ निर्माण होतो, म्हणजे काय होतं, व्होल्टेज निर्माण करतो. तर हे आपले स्टीम टर्बाइन जे आहे ते अल्टरनेटरला फिरवायचं काम करते. अल्टरनेटर कशाच्या तत्वावर काम करते, फॅरेड लॉ ऑफ फॅरेडच्या नियमावर काम करते, फॅरेड लॉच्या सिद्धांतावर काम करते. मग हे अल्टरनेटर फिरलं की ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण होणार आणि जेवढे काय आपल्याला स्टेप अप करून जी इलेक्ट्रिसिटी पाठवायची ती ट्रान्सफॉर्मर मार्फत आपण ट्रान्समिशन लाईनद्वारे, या ट्रान्सफॉर्मर मार्फत आपण ट्रान्समिशन लाईनद्वारे जेवढ्या काय आपल्याला लांब इलेक्ट्रिसिटी पाठवायची तेवढं आपण पाठवणार. तर मित्रांनो, हे जे काय आपली स्टीम टर्बाइन आहे, आता हे स्टीम टर्बाइन मध्ये जी वाफ निर्माण होईल ती गेली कुठं, तर ही स्टीम टर्बाइन मधून जी आहे का ती कंडेन्सर मध्ये येते ही वाफ. आता हे कंडेन्सरचं स्ट्रक्चर बघा कसं असते. कंडेन्सर मधून ही थंड व्हायला कूलिंग टॉवर मध्ये जाते, कारण ही स्टीम जी तयार होईल ती कशाची होईल, पाण्याची तयार होईल. मग पाणी, आता त्या स्टीम मध्ये पाणी तर असणारच ना, मग पाणी 500 ते 600 डिग्री सेल्सिअस जरी याचं तापमान असलं तरी ह्याच्यामध्ये पाणी असते. मग हे स्टीम टर्बाइन मधली जी स्टीम आहे ती कंडेन्सर मध्ये आणतो आपण आणि कंडेन्सर मधून कूलिंग टॉवर मध्ये जातात, कशासाठी, थंड व्हायला. तर मित्रांनो, ही कूलिंग टॉवरची जी बेसिंग आहे, ह्या बेसिंग मध्ये हे थंड झालेलं पाणी जमा होते आणि ह्याच्यामध्ये हे रिझर्वायरचं पाणी असते का त्या कूलिंग टॉवरच्या बेसिंग मध्ये असते. आता या कूलिंग टॉवरच्या बेसिंग मध्ये पाणी हे रिझर्वायरचं असते आणि कंडेन्सर मधून आलेलं पाणी दोन्ही एकत्र मिळून थंड होतातच, म्हणजे आपण रिवायरचे पाणी वापरू शकतात. तर या कूलिंग टॉवरच्या बेसिंग मधून जे पाणी, थंड पाणी जे आहे ते आपण ह्या कंडेन्सरचा पाईप आणि हे आपले कंडेन्सरचं हे पाणी आणि हे स्टीम टर्बाइन जी स्टीम आहे हे एकदम चिटकून, हे जे पाईप जे असतात का हे एकदम चिटकून असतात, जेणेकरून जी आपली स्टीम आहे ती थंड पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं रूपांतर इथूनच पाणी व्हायला चालू होणार आणि पाणी होत होत तसंच आपल्या कूलिंग टॉवर मध्ये जाणार. तर हे झालं स्टीम. हे बघा मित्रांनो, आपलं कंडेन्सर कसं वर्क करतंय. तर बघा मित्रांनो, ही स्टीम जे आहे का ही स्टीम आपल्या कंडेन्सर मध्ये येणार. आपल्या कंडेन्सर मधले कंडेन्सर मधून पाणी कुठून येणार, आपल्या कूलिंग टॉवर मधून जे काय थंड पाणी, ह्या थंड पाण्याचा पाईप आणि आपल्या वाफेचा पाईप एकदम चिटकून असणार आहे. थंड पाण्याच्या संपर्कात आली ही वाफ की लगेच इथूनच पाणी व्हायला चालू होणार आहे. बघा मित्रांनो, इथूनच पाणी तयार व्हायला चालू होणार. कशामुळं, हे आपल्या कूलिंग टॉवरच्या थंड पाण्याच्या ह्याच्यामध्ये संपर्कात आल्यामुळं. आता हे कूलिंग टॉवर मधून जे पाणी येते ते कुठून येते, तर मित्रांनो हे आपल्या फीड वॉटर पंप आपण म्हणतो, कारण असं तर पाणी येणार नाही. हे फीड वॉटर पंपाद्वारे आपण हे कंडेन्सर मध्ये आणले जाते आणि इथूनच पुन्हा बॉयलरला पाठवलं जाते. हे फीड वॉटर पंपापासून ही स्टीम जे आहे ती कंडेन्सर मध्ये आणतो आणि कंडेन्सर मधून कूलिंग टॉवर मध्ये नेली जाते. आता हे कूलिंग टॉवर मध्ये का म्हणून नेली जाते, तर हे जे मित्रांनो आपल्याला दिसायले तर हे अजिबात पोल्युशन करत नाहीत. आता हे स्ट्रक्चर जे दिसायले मित्रांनो ह्याला हायपरबोलिक स्ट्रक्चर असं म्हणतात. ह्याच्यामध्ये अजिबात प्रदूषण होत नाही, कारण ह्याच्यामध्ये जे धूर निघते ते आपल्या पाण्यातच असते, नॅचरल असते, ते हवेमध्ये मिसळून जाते. तर हे कंडेन्सर मार्फत ही स्टीम ह्याच्यामध्ये टर्बाइन मधून ही कंडेन्सर मध्ये येणार. कंडेन्सर मधून थंड व्हायला ही आपल्या कूलिंग टॉवर मध्ये जाणार. तर कूलिंग टॉवरचं स्ट्रक्चर कसं असतं मित्रांनो, हे जे आपलं हॉट वॉटर दिसायले ते स्टीम, आपली स्टीम आहे ती. आता ह्या स्टीम मध्ये आपल्या बेसिंग मधून जे पाणी येते ते आपल्या रिझर्वायर मधून येते, ते आपण पुढे पाहतो. रिझर्वायर मधून हे वापस बॉयलर मध्ये जाते. इथून बघा, बॉयलर मध्ये जात आहे पाणी, पण हे बॉयलर मध्ये हे थंड पाणी नेत असताना ह्याचा पाईप आणि आपल्या स्टीम टर्बाइनचा पाईप एकदम चिटकून असते. म्हणजे चिटकून असल्यामुळे काय होते, इथूनच थंड व्हायला आपली स्टीम तयार होती. मग इथूनच थंड होऊन ही आता गरम जरी असली तरी कूलिंग टॉवर मध्ये थंड व्हायला जाणार. आता हे कूलिंग टॉवर मध्ये आल्यानंतर इथूनच पाण्याचं रूपांतर स्टीम मध्ये होत राहणार, आपलं स्टीमचं रूपांतर पाण्यामध्ये होत राहणार. आता या कूलिंग टॉवर मध्ये असे स्प्रेअर जोडलेले असतात. हे बघा मित्रांनो, याला स्प्रेअर म्हणतात. आता हे स्प्रेअर काय करणार, ह्याच्यामध्ये कूलिंग टॉवरच्या खालून हे समजा पोकळ भाग असते, मोकळा भाग, इथून आपली हवा जी नॅचरल हवा आहे ती इथून एंटर करत राहते आणि ह्याचा हायपरबोलिक स्ट्रक्चर असल्यामुळे इथे निगेटिव्ह चार्ज निर्माण होते. हे बघा मित्रांनो, इथे निगेटिव्ह चार्ज निर्माण होते. जे काय आपले जाड कणे ते खाली येतात आणि जे काय हलके कणे ते वर जातात. म्हणजे आपले जे काय स्टीम जे आहे ज्याचं पाण्यात रूपांतर झालं नाही ते हवेमध्ये जाणार आणि जे काय स्टीम आहे त्याचं पाण्यात रूपांतर झालेलं आहे ते आपल्या कूलिंग टॉवरच्या बेसिंग मध्ये जमा होणार. कशाद्वारे, तर हे स्प्रेअर जे आहे तर हे स्प्रेअर एकदम मोठे पाण्याला एकदम फुलून
आपलं पाणी जे आहे का ते कूलिंग टॉवरच्या बेसिंग मध्ये पाडतात. मग कूलिंग टॉवरच्या बेसिंग मध्ये ते कसं पाडतात ते आपण बघू. हे बघा मित्रांनो, ह्याला हायपरबोलिक स्ट्रक्चर म्हणलेले. हे बघा मित्रांनो, एकदम हे झऱ्याद्वारे आहे ना हे पाणी त्याच्यामध्ये कूलिंग टॉवर मधून खाली बेसिंग मध्ये पडत राहतं. हे बघा मित्रांनो, पूर्ण असं एकदम सुटसुटीत पाणी इथून आपली एअर पास करत राहते आणि जे काय आपली स्टीम पाण्यामध्ये रूपांतर झाले नाही ते आपली स्टीम नॅचरल हवेमध्ये आपण वगैरे सोडून देतो. तर मित्रांनो, मी म्हणलं होतं कूलिंग टॉवरच्या बेसिंग मधून कुठून पाणी येतंय. तर हे आपले प्लांटचं रिझर्वायर असते. आता प्लांटच्या रिझर्वायर मधून हे पाणी येत राहतंय. हे बघा प्लांटचं रिझर्वायर, ह्याला आपण जलाशय म्हणतो. हे आता जलाशय जिथं काही तळ आहेत वगैरे तिथून पाणी आपल्या प्लांटचं स्वतःच जलाशय निर्माण केलेलं असते. तिथून हे पाणी आपल्याला कूलिंग टॉवरच्या बेसिंग मध्ये येणार. कारण कूलिंग टॉवरच्या बेसिंग मध्ये का म्हणून आणणार आपण, हे थंड पाणी असतं, हवेने थंड होत राहते. आणि कूलिंग टॉवरच्या बेसिंग मध्ये सुद्धा आपल्याला पाण्याची गरज आहे. कारण तिथे जे वापस हॉट पाणी येईल ती एक तर हवेने थंडच होत राहणार आणि वरून या थंड पाण्याच्या संपर्कात आल्यास आणखीन ते पाणी थंड होत राहणार. तर मित्रांनो, ही आपली जी नदी असते त्या नदीमधून हे पाणी आणले जाते. हे नदीमधून आपल्या कूलिंग टॉवरच्या पंप, आपले हे जे प्लांटचा पंप आहे तिथून पाणी आपण रिझर्वायर मध्ये, म्हणजे एक जलाशय असते प्लांटचा आपला पाणी साठवून ठेवण्याचा जलाशय असते, तिथून हे पाणी रिझर्वायर मधून सर्वात पहिल्यांदा डिमिनरलाइज करतात. कुठं डिमिनरलाइज का म्हणून करतात, कारण पाण्यामध्ये कोणते CO2 वगैरे मिनरल्स असतात त्या मिनरल्सला एकदम काढून टाकतात ऍसिड वगैरे. का तर फक्त पाण्यामध्ये H2O राहावं, म्हणजे फक्त पाणी राहावं. का तर त्याची लवकर स्टीम आपण बनवता यावी त्याच्यासाठी डिमिनरलाइज, त्याला डिमिनरलाइज सुद्धा रिझर्वायर म्हणतात. जिथं पाणी आपण डिमिनरलाइज करतो तिथं डिमिनरलाइज जलाशय सुद्धा म्हणतात. हा पाणी इथून पुन्हा बेसिंग मध्ये येणार. आता बेसिंग मध्ये आल्यानंतर इथून हे पाणी कंडेन्सर मध्ये जाणार. हे बघा कंडेन्सर मध्ये एकदम त्याचं स्ट्रक्चर चिटकून असते. पुन्हा इथून हा आपल्या बॉयलर मध्ये हे पाणी, बॉयलरचा जे स्टीम ड्रम असते इथं, हा स्टीम ड्रम मध्ये हे पाणी जाणार. आणि पहिल्या कंडेन्सरला कमून चिटकून आणतो तर हे स्टीम टर्बाइन मधले जी वाफ येणार आहे ती इथूनच थंड व्हायला चालू हो, म्हणजे ह्या थंड पाण्याच्या संपर्कात येऊन ही वाफ इथूनच आपली थंड व्हायला चालू हो. म्हणून ह्या कंडेन्सरला हे पाईप लावून ठेवलेलं असते आणि इथूनच पुन्हा आपली बॉयलरला जळायला जाते. म्हणजे आपल्या बॉयलर मध्ये जे वॉटर ट्यूब्स आहेत तिथून ह्या स्टीम ड्रम मध्ये, म्हणजे हे पाणी आपलं स्टीम ड्रम मध्ये येणार, इथून पुन्हा बॉयलर मधल्या वॉटर ट्यूब्सला येणार. तर हे झालं मित्रांनो. आणि जे आपले स्टीम टर्बाइन फिरणार आहे ते आपल्या अल्टरनेटरला फिरविणार. आता अल्टरनेटर फिरलं की अल्टरनेटर पुन्हा आपल्या ट्रान्सफॉर्मरला पाठविणार आणि ट्रान्सफॉर्मर स्टेप अप करून आपल्या ट्रान्समिशन लाईनला पाठवणार. ही प्रोसेस असते. तर मित्रांनो, आपण ऐकलेले आता इथली जी वीज निर्माण होईल ती जवळच गावाला कमवून देत नाही. तर मित्रांनो, हे प्लांटच्या कॅपॅसिटीवर असते. आता हे जवळपास 250 मेगावॅटच्या पुढेच एनर्जी निर्माण करतात. आता एवढी मोठी एनर्जी निर्माण करायची आणि ती ट्रान्सफॉर्मरद्वारे 220 व्होल्ट, म्हणजे आपले डोमेस्टिक व्होल्टेज जे असते 220 व्होल्ट मध्ये कन्वर्ट करायची. मग आता 220 व्होल्ट मध्ये कन्वर्ट केल्यास एवढी एनर्जी 220 मध्ये व्होल्ट मध्ये कन्वर्ट जर केलं तर इथे राहिलंच काय, मग ह्या प्लांटची वीज निर्माण करण्याची शक्यता आपल्याला काय राहिली. तर मित्रांनो, ही मोठ्या प्रमाणात जी वीज निर्माण केलेली ती ट्रान्समिशन लाईनद्वारे शक्यतो जेवढा लांब होईल तेवढा लांब पाठवता येतो आपण. आता ही आमच्या परियोजनामध्ये जी स्टीम म्हणजे एनर्जी इलेक्ट्रिसिटी निर्माण होईल ती 250 मेगावॅट एका प्लांटची क्षमता आहे. आता ही प्लांट आम्ही डायरेक्ट नागपूरला एनर्जी पाठवत राहतो. आता हे प्लांट जे आहे आपला ते कंटिन्यू, म्हणजे 250 मेगावॅटची क्षमता झाली निर्माण करायची, पण हे कंटिन्यू एनर्जी निर्माण करणार नाही. आता आपला लोड सकाळी आणि संध्याकाळी जास्त असतो. दुपारी काय पंखे वगैरे चालू राहतात, पण सकाळी मोबाईलचे चार्ज झालं, पंखे झालं, कूलर झालं, हे आपले सकाळीच लोड जास्त असतो आणि रात्री स्वयंपाक वगैरे शेगडी वगैरे चालू असते. सकाळी आणि रात्री जसं की आपली वीजची समोरची डिमांड असते, म्हणजे आपल्या जिथं समजा आता फोन आला, इथं इलेक्ट्रिसिटी आपल्याला जास्त लागेल, इथं लोड वाढला की लगेच आपण प्लांट आपला एनर्जी निर्माण करायला चालू करतो. तर हे आपण शक्यतो जेवढे आपल्याला लागते तेवढे हे करतो. तर मित्रांनो, ही जी आपले जी कंडेन्सर मधून जी आपले हे जाणार आहे, कंडेन्सर मधून जे आपलं हे जाणार आहे पाणी, म्हणजे आपल्या कूलिंग टॉवरच्या बेसिंग मधून जे पाणी आले ते आपल्या बॉयलर मध्ये जाणार आहे, ते डायरेक्ट आपण सोडत नाही.
तर हे पाणी थंड असते ना, हे थंड पाणी आपण बॉयलर मध्ये जर पाठवलं तर त्याला हीट व्हायला उशीर लागेल. त्याच्यासाठी आपण एक नॅचरली डिव्हाइस काढले, त्याला आपण इकॉनॉमायझर म्हणतो. आता हे इकॉनॉमायझर, ह्याला इकॉनॉमिकलीच आपण म्हणतो बघा, ह्याला कोणी इकॉनॉमिकली करून ह्याचं नाव पडले इकॉनॉमायझर. आता हे इकॉनॉमायझर काय करते, जे आपल्या कंडेन्सर मधून जे पाणी आले ते इकॉनॉमिकलीच गरम करते. म्हणजे बॉयलरचीच आपली हे घेते, जे कोळसा जे आपली फ्लाय बाहेर जायली त्याच्यातलीच गरमी घेते आणि हे इकॉनॉमायझरचे ट्यूब्स दिसायलेत, ह्या ट्यूब्स मधून पाणी जाणार. आता हे पाणी काय करणार, बॉयलरच्या गरमीला एकदम बॉयलरला चिटकून असते आणि बॉयलरच्या तापमानामुळे हे पाणी इथूनच गरम व्हायला चालू करणार आणि इथूनच गरम व्हायला चालू झाल्यामुळे हे पाणी जे गरम होणार आहे त्याला उशीर लागणार, म्हणजे उशीर लागणार नाही. जे आपल्या बॉयलरच्या वॉटर ट्यूब्स मध्ये जे पाणी जाणार आहे ते लवकरच गरम होईल. हे बघा मित्रांनो, इथून इकॉनॉमायझर मधून आपलं पाणी येणार, हा पाणी तसंच बॉयलरच्या जे काही स्टीम ड्रम आहे त्या स्टीम ड्रम मध्येच पाणी जाणार. आता हे पाणी कसं इकॉनॉमिकलीच गरम असल्यामुळे इथून आपल्याला पाण्याला गरम व्हायला वेळ लागणार नाही. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला आपल्या प्लांटची माहिती बऱ्या प्रकारे समजली असेल. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.